नमस्कार शेतकरी बांधवांनो, पाठीमागे जे पीक बघताय अर्थात फ्लावर पीक आहे. दोन्ही बाजूने आहे पाट पाणी ठेवलं. तर पाट पाणीवरती नियोजन करत असताना आपल्याला चांगल्या पद्धतीने ग्रोथ झाली पाहिजे. पानांचा रफनेसपणा म्हणजे पानांची साईज असेल चांगल्या पद्धतीने मोठी पडली पाहिजे, आळी सुद्धा लागली नाही पाहिजे. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहे आपल्याला चांगल्या पद्धतीने करणं गरजेचं आहे. तर हे सर्व करत असताना बऱ्याचशा शेतकरी बांधवांचा प्रश्न येतो की सर आम्ही फ्लावर लागवड केलेली आहे, पाटपाणी आहे, पण झाडांची ग्रोथ नाही आहे, चांगल्या पद्धतीने पानांची संख्या पडलेली नाही, पानं मोठी नाही पडली, रफनेसपणा नाही आहे, तर काय करणं गरजेचं आहे. तर सर्व शेतकऱ्यांना एक सांगू इच्छितो की जे फ्लावर उत्पादक शेतकरी आहे त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे की जे पाटपाणी असेल किंवा ड्रिप सिस्टीम असेल तर निश्चितच आपल्याला या ठिकाणी फॉस्फरिक ॲसिड जाणं गरजेचं आहे. साधारणपणे एकरी 3 ते 5 किलो या ठिकाणी फॉस्फरिक ॲसिड जाऊ द्या, ते चांगल्या पद्धतीने काम करणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी युरिया किंवा मॅग्नेशियम सल्फेट हे कॉम्बिनेशन वापरायचं आहे. साधारणपणे 10 ते 15 किलो या ठिकाणी एकरी युरिया वापरायचं आहे आणि फॉस्फरिक ॲसिड 3 ते 5 किलो. त्याचबरोबर मॅग्नेशियम घेणार असेल तर मॅग्नेशियम 5 ते 7 किलो. हे 3-in-1 कॉम्बिनेशन आहे. तिन्ही जरी एकत्र करून जरी वापरले तरी चालणार आहे आणि चांगल्या पद्धतीने त्याचा फायदा होणार आहे की जेणेकरून पानांची रफनेसपणा, मोठी पानं पडणं ह्यासारख्या ज्या गोष्टी आहेत हे आपल्याला फायदेशीर होणार आहे. आता तुम्ही करणं हे खूप गरजेचं आणि निश्चितच स्वस्तामध्ये आहे. एक साधारणपणे 1000-1200 रुपयामध्ये म्हणजे कमी खर्चामध्ये आपल्याला हे चांगल्या पद्धतीने रिझल्ट मिळणार आहे. तर आपल्याला करून घ्या. त्याचा फायदा निश्चित आपल्याला चांगला होणार आहे. पानांची रफनेसपणा, पानांची शायनिंग असेल, पानांची ग्रोथ असेल, पानं मोठी पडणं यासारख्या गोष्टी या होणार आहे. तर हे करत असताना पाटपाण्याच्या माध्यमातून हे किंवा ड्रिप सिस्टीम असेल तर ड्रिप सिस्टीमला सुद्धा आपण हे करू शकतो. त्या पद्धतीमध्ये हे सगळं नियोजन करून घ्यायचं आहे. याला खूप मस्त आणि शानदार म्हणजे चांगलेच नियोजन आहे. तुम्ही निश्चितच करा. ज्या शेतकरी बांधवांनी केलं त्यांना निश्चितच या गोष्टीचा फायदा माहिती आहे आणि निश्चितच ते करत सुद्धा आहे. निश्चित ही माहिती आवडली असेल तर निश्चितच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा. धन्यवाद.